नमस्कार, हाय, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आम्ही गेलो होतो रिव्हर साईडला फिरायला. नदीकाठावर छोटे कॅफेज आहेत जिथे लोक बाहेर बसून ड्रिंक्स आणि कॉफी घेतात. आणि इथे आता सध्या समर चालू होतोय. इथला समर इंडियापेक्षा थोडा वेगळा असतो. इथे सकाळी साधारण 5 वाजल्यापासून सनलाईट असते आणि रात्री 9 वाजेपर्यंत उजेड असतो. म्हणजे दिवस खूप मोठा असतो. इंडियामध्ये आपण एवढा मोठा डे लाईट सहसा अनुभवत नाही. त्यामुळे इथे आलं की सुरुवातीला थोडं वेगळं वाटतं, पण नंतर छान वाटायला लागतं. समरमध्ये इथे लोक जास्त वेळ बाहेरच घालवतात. कॅफेज किंवा रेस्टॉरंटमध्ये लोक आत बसण्यापेक्षा बाहेर बसायला जास्त प्रेफर करतात. हवामान छान असल्यामुळे सगळं खूप रिलॅक्स्ड वाटतं. इंडियापेक्षा थोडं वेगळं आहे कारण समरमध्ये बाहेर बसणं कम्फर्टेबल वाटतं. इथे थोडा वेळ फिरून आम्ही विशेरादकडे गेलो. विशेराद म्हणजे प्रागमधील एक जुनं फोर्ट एरिया आहे. पूर्वी हे महत्त्वाचे हिस्टॉरिकल प्लेस होतं. आता इथे गार्डन्स आणि वॉकिंग पाथ्स आहेत. इथून वल्तावा रिव्हर आणि सिटी व्ह्यू पण छान दिसतं. म्हणून हे ठिकाण हिस्ट्री आणि शांत वातावरण यासाठी ओळखलं जातं. हे एक शांत ठिकाण आहे. सिटी सेंटरपेक्षा थोडं वेगळं. इथे खूप गर्दी नसते, त्यामुळे आरामात फिरता येतं. इथे फिरायला खूप काही आहे. इथे छोट्या मोठ्या गार्डन्स आहेत जिथे आरामात वॉक करता येतो. एक सुंदर चर्च आहे जो लांबूनही इझिली दिसतो. किल्ल्याच्या जुन्या भिंती अजूनही पाहायला मिळतात आणि काही ठिकाणावरून प्राग सिटीचं सुंदर व्ह्यू पण दिसतं. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला हिस्ट्री, नेचर आणि व्ह्यू सगळं एक्सपिरियन्स करता येतं. इथे समरमध्ये सगळीकडे वेगवेगळे फुलं दिसतात. काही ठिकाणी छोटे कलरफुल फ्लॉवर्स आहेत तर काही ठिकाणी मोठी झाडं. आणि सध्या चेरी ब्लॉसम सीझन चालू असल्यामुळे सगळं अजूनच सुंदर दिसतं. मध्ये काही ठिकाणी गुलाबी आणि पांढरी फुलं असलेली झाडं दिसतात. त्यामुळे फिरताना सगळीकडे फ्रेश आणि शांत फिलिंग येते. जर तुम्ही प्रागला आलात तर विशेरादला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.